वाजते सकाळचा टायमिंग आहे. फौजी भाजी घेऊन आले होते, फ्रेश सगळ्या भाज्या, आणि ढाळा पण आणला होता त्यांनी. तर ते ढाळा असं सोलून ठेवतो म्हणले सगळे काढून भाजण्यासाठी. नमस्कार, मी भाग्यश्री. आणखी एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर जेवण वगैरे झालं आता आमचं, आणि आता इशूला स्कूलमध्ये घालायचं म्हणते मी ह्या वर्षीपासून. तर इथली स्कूल आता बंद होणार आहे, एप्रिलमध्ये ॲडमिशन चालू होतील. तर म्हणलं स्कूल तर बघून यावी म्हणून आता इशूनी आणि मी आवरले आणि दोघीजणी जाऊन येतो आता बघून. ते खालची एक आहेत ताई, त्यांचा मुलगा आहे तिथं, त्याला ते घ्यायला जाणार. तर म्हणलं आम्ही पण येतो तुमच्यासोबत. तर जाऊन येतो आता तिथं, शक्य झालं तर मग व्हिडिओ पण घेते. व्हिडिओ तिकडून आलो मगाशीच आम्ही जाऊन, आणि त्यानंतर माझी कपडे वगैरे राहिली होती, भांडी पण राहिली होती. कपडे तेवढी धुतली मी, आणि हर्षीला आंघोळ पण घालायची राहिली होती. मग आंघोळ घातली त्याला. आता वाजले 3. आता बघू भांडी वगैरे घासते हर्षी झोपल्यानंतर. हर्षी बोल रे तू, हर्षी बोलतो कर, कशी बोलतो तू, दाखव. त्याने काही कंद लावू दिला नाही नीट. गंध कसा लागला एकाच साईडला है ना हर्षू, आणि पावडर पण नीट लावू दिली नाही. सगळीच कसं बिला असं इकडंच करत होता तोंड. हर्षूला झोपवलं ते आता. तर 4:30 वाजलेत. तर माझी एवढी भांडी राहिलेली, आता भांडी घासून घेते मी. तर आता वाजलेले आहेत 5. लाईट पण गेली, म्हटलं तोपर्यंत झाडून वगैरे काढून घ्यावं. आणि बाळ पण झोपले, इशू पण झोपली. आता उठल्यानंतरच त्यांनी म्हटलं चहा वगैरे करावा, आणि बाळ उठल्यानंतर त्यालाच घ्यावं लागते म्हणून आधी झाडून वगैरे काढून घेतली. आता 5 वाजलेत. तर मी व्हिडिओ पण अपलोडिंगला लावते. तर भेटू थोड्या वेळाने. तर लाईट तर काय आलेलीच नाही. तर सगळे उठलेत, तर मी चहा घेऊन आले. मी आता चहा वगैरे घेतो. मी ना आता बाळाला घेतले, बाळ उठले. तर लोणी काढायचं होतं मला. तर इथं आता फौजी म्हटले तू घे बाळाला. तर त्यांनी काढायला लागलेले आता इथं लोणी, आणि इशू पण पलीकडे बसलेली. छान असं लोणी पण आलेले आता वरती. 6:30 वाजलेत. आता आली लाईट. माझी चपात्या झालेल्या आहेत, आणि इकडं भाजी होती, शेवग्याची शेंगाची भाजी केलेली आहे मी, आणि तिकडं फौजीचं पण लोणी काढून झालेलं आहे. तर आता जात्यात ही भाजी तिकडं घेऊन. तर सगळं पूर्ण असं मिळून एवढं असं लोणी निघलेले. तर आता लगेच मी ह्याचं आहे ना तूप करायला घेणार आहे. मी आले आता ही लोणी घेऊन किचनमध्ये, आणि त्याच पातेल्यामध्ये आता मी कढवण्यासाठी ठेवलेले. तर आता बारीक गॅसवर ह्याची प्रोसिजर चालू राहीलच. तोपर्यंत मी तिकडं भांडी वगैरे घासून घेतली, आणि इकडं चालू आहे इथं तूप व्हायचं. थोड्या वेळानंतर एक अर्धा तास लागला. त्यानंतर असं आपलं एवढं तूप तयार झालेलं आहे. ब्लॉगचं मी इथे सेंड करते. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.